आगामी निवडणुकांसाठी फेर प्रभाग रचना करा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला निर्देश। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींची पुन्हा पडताळणी होणार। लाडक्या बहिणींच्या घरातील पुरुषांचंही केवायसी होणार। कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप मंत्री विजय शहा अडचणीत। एफआयआरला स्थगिती देण्याच्या मागणीला कोर्टाचा नकार। संवैधानिक पदावरील व्यक्ती असं वक्तव्य कसं करू शकते, कोर्टानं सुनावलं। काश्मीरच्या पुलवामातील त्रालमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक। जैश ए मोहम्मदच्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान। त्यांनी धर्म विचारून मारला, आम्ही कर्म बघून अद्दल घडवली। श्रीनगर एअरबेसवर राजनाथ सिंगांचं वक्तव्य। भारतीय सैन्याचा अभिमान असल्याचा पुनरुच्चार। भारतानं केलेल्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान। वॉशिंग्टन पोस्ट न्यूयॉर्क टाइम्स मध्ये बातमी। भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानच्या 6 एअरफील्डचं नुकसान झाल्याचं वृत्त। यामधील सफरचंद व्यापाऱ्यांना पाकिस्तानातून धमकीचे फोन। तुर्कीच्या सफरचंदांवर बंदी घातल्यानंतर धमक्या, तर तुर्कस्तान अझरबैजानमध्ये शूटिंग न करण्याचा सिनेवर्कर्स असोसिएशनचा निर्णय। राज्यामध्ये पुढील 4 दिवस अवकाळी पावसाचा इशारा। गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट। युद्धाचे ढग निवळतात, सोन्याच्या दरात घसरण। 24 तासात भाव 2365 रुपयांनी घसरला। सोनं आज प्रतितोळा 94,000वर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।